शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री घेवत नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहर वकील संघटनेच्या नेतृत्वाखाली वकील संरक्षण कायदा त्वरित लागू करावा या मागणीसाठी शहरातील सर्व वकिलांनी न्यायालयीन कामकाज बंद ठेवत जिल्हा न्यायालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू केलं आहे। एक वकील लाख वकील, वकील संरक्षण कायदा त्वरित लागू झालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या आहेत। शहरातील विविध संघटना, सर्व पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आंदोलनस्थळी येऊन वकिलांच्या आंदोलनास पाठिंबा देत आहेत। भिंगार येथे खड्डे चुकविताना शहापूरचे माजी सरपंच सुनील बेरडे यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे ग्रामस्थ संतप्त झाले। आमदार संग्राम जगताप यांना याची कल्पना देण्यात आली। त्यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेऊन 10 तारखेपर्यंत रस्ता दुरुस्त झाला नाही तर रस्ता रोको करू असा इशारा देण्यात आला। शहरातील क्लेरा ब्रूस मैदानाच्या परिसरातून कोतवाली पोलिसांनी सुमारे 6.5 किलो गांजा जप्त केलाय। एका टपरीच्या आडोशाला गांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली। या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे। कोंडीराम नवले आणि वैभव घोरपडे या दोघांवर गुन्हा दाखल झालाय। 65,000 रुपयांचा गांजा तसेच 700 रुपये रोकड व 2 मोबाईल असा 73,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। नगर अर्बन बँक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेल्या 2 माजी संचालकांना पोलीस कोठडीतील मुक्काम वाढवण्यात आलाय। मालमत्तांची माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याने मनीष दशरथ साठे आणि अनिल चंदूलाल कोठारी या दोघा माजी संचालकांना जिल्हा व सत्र न्यायाधीश SV सहारे यांनी 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। इंस्टाग्रामवरून ओळख करत अहमदनगर शहरात बोलवून घेत एका विवाहितेवर लॉजवर नेऊन अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी अमीर हसन शेख यास कोतवाली पोलिसांनी शिक्रापूर येथून शुक्रवारी अटक केली आहे। पीडित महिलेशी आरोपीने इंस्टाग्रामवरून ओळख वाढवली। त्याने 28 डिसेंबर रोजी पीडितेला अहमदनगर शहरातील पुणे बसस्थानक येथे भेटण्यासाठी बोलवले। पीडित महिला ही मुलांसह बसस्थानक परिसरात आली। आपण कुठेतरी निवांत बोलू असे म्हणत आरोपीने पीडितेला दुचाकीवरून बसवले आणि तेथून तो पीडित महिलेला घेऊन शहरातील एका लॉजवर गेला। लॉजवर पोहोचल्यानंतर मारहाण करत पीडितेवर अत्याचार केला। त्यानंतर पीडितेने फोनवरून आरोपीला विचारणा केली असता त्याने जीवे मारण्याची धमकी दिली। त्यामुळे पीडितेने कोतवाली पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली आहे। शहराच्या खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।